नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गाजराचे कटलेट बनवून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। इथे मी गाजर घेतलेले आहेत खिसून आवश्यकतेनुसार। ब्रेड क्रम्ब, गरम मसाला, चाट मसाला, तिखट, मीठ, एक मिरची घेतलेली आहे कट करून, एक कांदा घेतलेला आहे कट करून, जिरे, एक बटाटा घेतलेला आहे उकडून, जायफळ, बेसन आणि कॉर्नफ्लॉवर। सुरुवातीला हा गाजराचा खीस मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। याच्यामध्ये जायफळ टाकायचं आहे आपल्याला खिसून, याने खूप छान चव येते। थोडंसंच टाकायचं आहे, जास्त नाही। हा बटाटा सुद्धा टाकूया याच्यामध्ये खिसून। हे बघा, बटाटा सुद्धा खिसून झालेला आहे। बेसन टाकूया, कॉर्नफ्लॉवर, गरम मसाला, चाट मसाला, तिखट, मीठ टाकूया चवीनुसार, जिरे, मिरची आणि कांदा। हे सर्व मिक्स करून घेऊया। एक जीव करून घ्यायचा आहे याला। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। हे बघा, छान असं आपलं हे झालेलं आहे। थोडासा तेलाचा हात घ्यावा लागतो। हे बघा, थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला आणि याने असे रोल बनवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने सर्व रोल बनवून घेऊया। सर्व बनवून घेते। हे बघा, सर्व बनवून झालेले आहेत। हे ब्रेड क्रम्ब आहे, याच्यामध्ये आपल्याला सर्व बाजूला ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व याला लावून घेते। हे बघा, सर्व याला लावून झालेले आहेत। आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा, एक एक याच्यामध्ये टाकायचं आहे। एकदम पलटायचं नाही आहे, थोडंसं होऊ द्यायचं आणि नंतर पलटायचं। हे बघा, छान असा कलर दिसतोय। हे बघा, छान असे आपले हे झालेले आहेत। याला काढून घेते। अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया। परत टाकते याच्यामध्ये। हे बघा, आपले हे सर्व बनवून झालेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपले हे गाजराचे कटलेट जे आहे ते तयार झालेले आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।